नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संगपाल चक्रनारायण आपलं स्वागत करतोय माय अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती. आपल्या इंग्लिश पेपर ॲनालिसिसच्या या लेक्चर सिरीजमध्ये आज आपण 2016चा जो PSIचा पेपर झाला होता त्या PSI पेपरचा ॲनालिसिस बघणार आहोत. चला वळूया आपल्या प्रश्नांकडे. यामध्ये पहिला प्रश्न जो दिलेला आहे, मॅच द बेस्ट मीनिंग ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. इथं दिलेला आहे इन्व्हेस्टेचर. आता इन्व्हेस्टेचरचा अर्थ काय होतो त्यांनी विचारलेला आहे. तर इन्व्हेस्टेचरचा अर्थ होते टू सेरेमनी टू गिव्ह फ्लॉवर्स किंवा सेरेमनी टू ऑनर समवन किंवा ऑनर समवन इन द सेरेमनी किंवा एखाद्या कार्यक्रमात एखादा कार्यक्रम ऑर्गनाईज करून एखाद्या व्यक्तीला त्याच्या पदावर बसवणे, असे वेगवेगळे अर्थ याचे होतात. समजून घ्या, फार महत्त्वाचं आहे. मग इन्व्हेस्टेचरचा अर्थ होतो सेरेमनी टू गिव्ह पॉवर्स, असा त्याचा काय होतो एक अर्थ होतो. एक लक्षात घ्या, समजून घ्यायचं आपल्याला. तर इन्व्हिडियसचा अर्थ काय होतो? इन्व्हिडियसचा अर्थ होतो द्वेष किंवा मत्सर उत्पन्न करणे. इन्व्हिडियसचा अर्थ काय होतो? द्वेष किंवा मत्सर उत्पन्न करणे चा अर्थ होतो जस्ट द्वेष किंवा मत्सर उत्पन्न करणारा किंवा उत्पन्न करणे. देश किंवा मत्सर टेंडिंग टू कॉज इलविल. इलविलचा अर्थ होतो द्वेष किंवा मत्सर. नेक्स्ट आहे इन्व्हिन्सिबल. इन्व्हेस्टिबलचा अर्थ काय होतो? इन्व्हिन्सिबल म्हणजे टू स्ट्रॉंग टू डिफीट. टू स्ट्रॉंग टू डिफीट हा त्याचा अर्थ होतो. मग उरला काय? इनवॉयलेबल. इनवॉयलेबलचा अर्थ काय होतो? तर इनवॉयलेबलचा अर्थ होतो टू हायली रिस्पेक्टेड टू बी अटॅक्ड. इनवॉयलेबलचा अर्थ काय होतो? टू हायली रिस्पेक्टेड टू बी अटॅक्ड. मग ही मिनिंग दिसतात कुठं? तर पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसत आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे. इथं दिलेले आहेत. इन्व्हेस्टिगेशन म्हणजे काय? द ॲक्शन ऑफ फॉर्मली इन्व्हेस्टिगेटिंग अ पर्सन विथ ऑनर्स ऑर रँक्स किंवा अ सेरेमनी ॲट विच ऑनर्स ऑर रँक आर फॉर्मली कॉन्फर्ड ऑन अ पर्टिक्युलर पर्सन. एखाद्या व्यक्तीला एखादी रँक एखाद्या कार्यक्रमात देणे म्हणजे पॉवर देणे, अधिकार पदावर बसवणे हा त्याचा अर्थ होता. आता अधिकार पदावर गेला म्हणजे पॉवर आली. कंटेक्स्च्युअल मिनिंग असतात, एवढं लक्षात घ्यायचं आहे. नेक्स्ट आहे इन्व्हिडियस. आता इन्व्हिडियसचा अर्थ काय होतो? तर मी सांगितल्यावर लाईकली टू अराउज अँड इन्कर रिसेंटमेंट ऑर अँगर इन अदर्स. दुसऱ्याविषयी द्वेष भावना निर्माण होणे. अगेन हा त्याचा अर्थ इथं दिलेला आहे. शी हॅड पुट हर सेल्फ इन अन इन्व्हिडियस पोझिशन. आता इन्व्हिडियस पोझिशन इथं अर्थ होतो अवघड अवस्थेत. अवघड अवस्था म्हणजेच काय की इथं अवघड म्हणजे द्वेष किंवा मत्सराची अवस्था, द्वेष किंवा मत्सर याची अवस्था. अशा ठिकाणी अशा प्लेसमध्ये तिनं स्वतःला ठेवलं आहे असा त्याचा अर्थ होतो. शी हॅड पुट हर सेल्फ इन अन इन्व्हिडियस पोझिशन. अवघड पोझिशनमध्ये तिने स्वतःला ठेवलं आहे जिथं द्वेष आणि मत्सर आहे. दुसरा अर्थ दिलेला आहे ऑफ अ कम्पॅरिझन ऑर डिस्टिंक्शन अनफेअरली डिस्क्रिमिनेटिंग अनजस्ट. अन्यायकारक. दुसऱ्याचा अर्थ काय होतो? अन्यायकारक. अन्यायकारक. बघून घ्या, हे मिनिंग आहेत. कंटेक्स्ट टू कंटेक्स्ट बदलत असतात. इट सीम्स इन्व्हिडियस टू मेक स्पेशल मेन्शन ऑफ वन ॲस्पेक्ट ऑफ हिज वर्क. त्याच्या कामातील एकाच ॲस्पेक्टचा उल्लेख करणे हे थोडंसं अन्यायकारक ठरेल असा या वाक्याचा अर्थ होतो. आपल्या लक्षात आलं, इथं अवघड झालेला अर्थ, इथं अन्यायकारक झालेला आहे, द्वेष मत्सर आहे. मग समजतंय, आपल्याला कळतंय की वाक्यात कुठं वापरलेलं आहे, कुठल्या सेन्सनं वापरलेलं आहे, त्याच्यावरून त्याचा कंटेक्स्च्युअल मिनिंग ठरत असतो. नेक्स्ट आहे इनवॉयलेबल. इनवॉयलेबलचा अर्थ नेवर टू बी ब्रोकन म्हणजे जे कधी तोडल्या जाऊ शकत नाही. इनफ्रिंज ज्याचं कधी उल्लंघन केल्या जाऊ शकत नाही असा. ज्याचे याचा अर्थ होतो ज्याचे उल्लंघन केले जाऊ शकत नाही असा. दिसेल आता तुम्हाला, हे बघू शकता तुम्ही. हा त्याचा काय होतो? मिनिंग होतोय. ज्याचे उल्लंघन केले जाऊ शकत नाही असा. ज्याचे उल्लंघन केले जाऊ शकत नाही असा. आणि बाकी इथं दिलेल्याचा मिनिंग थोडंसं समजून घ्या.
इन्व्हिन्सिबलचा अर्थ आहे इम्पॉसिबल टू डिफीट. ऑलरेडी बोललेलो आहे, याच्याबद्दल चर्चा केलेली आहे. वळूया नेक्स्ट प्रश्नावरती. आपला नेक्स्ट प्रश्न काय आहे त्याला समजून घेऊया. नेक्स्ट प्रश्न आहे आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. व्हॉट आर द सेंटेन्सेस? वी हॅव अडॉप्टेड द हॉटेल्स टू सूट देअर नीड्स. ठीक आहे, ॲडॉप्टेड द हॉटेल्स. हॉटेल ॲडॉप्ट करत असतो का? नाही. कारण ॲडॉप्टचा अर्थ काय होतो? तर ॲडॉप्टचा अर्थ होते दत्तक घेणे. काय होतो? दत्तक घेणे. मग हॉटेल दत्तक घेत असतात का? नाही. मग हे चुकलं की बरोबर आहे? चुकलं. जिथं ए दिलेलं असेल ते वाक्य गेलं. आपलं उत्तराचं ऑप्शन. उरलंय काय? तिसरं आणि दुसरं वाक्य आहे द पीपल ॲडॉप्टेड हिम ॲज देअर पॅट्रॉन्स. ॲडॉप्टेडचा दुसरा अर्थ होतो स्वीकारणे. काय होतो? स्वीकारणे. मी देतोय अर्थ, दाखवतो तुम्हाला आणखी. मग हे बरोबर आहे का? तर हो. म्हणजे जिथं बी असेल ते उत्तर. ही हॅज अडॉप्टेड वेल टू ही हॅज ॲडॅप्टेड वेल टू हिज न्यू होम. ॲडॅप्टचा अर्थ काय होतो? ॲडॉप्ट आणि ॲडॅप्ट. ॲडॅप्टचा अर्थ होते जुळवून घेणे. मग हे बरोबर आहे का? तर हो. जिथं बी सी असेल ते उत्तर. पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 त्याचं जे आहे ते उत्तर आहे. चला वळूया नेक्स्ट प्रश्नाकडे. पण तत्पूर्वी याचे अर्थ बघून घ्या. ॲडॉप्टचा अर्थ काय दिलेला आहे? टू टेक अ चाइल्ड इन टू युअर फॅमिली अँड ट्रीट हिम ऑर हर ॲज युअर ओन चाइल्ड बाय लॉ. इथं दिलेलं आहे शेवटी स्वतःच्या मुलासारखं वागवणं, दत्तक घेणे. दुसरा आहे इथं बघा स्वीकारणे आणि अंगीकारणे. ॲक्सेप्ट समथिंग, टू टेक अँड यूज समथिंग किंवा टू ॲक्सेप्ट समथिंग, कुठली तरी गोष्ट स्वीकारणे. आणि इथं आपल्याला दिसतं इथं अर्थ काय आहे? इथं काय दिलेलं आहे? द पीपल ॲडॉप्टेड हिम ॲज देअर पॅट्रॉन सेंट. ठीक आहे. मग पॅट्रॉन सेंट म्हणून त्यांनी त्याचा काय केलेला आहे? स्वीकार केलेला आहे. स्वीकार करणे या अर्थाने. ॲडॅप्टचा अर्थ काय होतो? तो जुळते घेणे, परिस्थितीशी जुळते घेणे. आणि इथं नवीन घरात गेल्यानंतर त्यानं परिस्थितीशी जुळतं घेतलंय, हा त्याचा अर्थ होतोय. म्हणून पर्याय क्रमांक 3 जे आहे याचं उत्तर आलेलं आहे. लेट्स लुक ॲट द नेक्स्ट. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. फिल इन द ब्लँक्स विथ सुटेबल वर्ड्स. काय आहे? कॅनॉन आणि कॅनन्स असे 2 शब्द मला इथं दिसलेले आहेत. मग कॅनॉनचा अर्थ काय होतो? याचा अर्थ होते तोफ. याचा अर्थ काय होतो? न्याय करण्याचे दंडक, मी ज्याला म्हणे सर्वसामान्य दंडक. त्याला काय म्हणू? सर्वसामान्य दंडक, मोजमाप ज्याला म्हणू. कॅनन्सचा आणि कॅनॉनचा हे अर्थ होतात. परंतु हिज अटॅक ऑन हर ऑनेस्टी ऑफेंड्स अगेन्स्ट द. पहिला हा जो कॅनन्स दिलेला आहे हा पहिल्या याच्यात पाहिजे, दुसऱ्या याच्यात नाही. मग इथं सिक्वेन्समध्ये चुकलंय, हे बदलतंय. त्यामुळे हा ऑप्शन कट झालेला आहे. दुसऱ्यामध्ये कॅनॉन दिलेला आहे, दोन्ही ठिकाणी कॅनॉन आहे. मग हे येईल का? तर नाही. मग हे सुद्धा गेलंय. उरलं तिसरं कॅनन्स अँड कॅनॉन. येस, ॲब्सोल्युटली करेक्ट. याचा अर्थ होते न्याय करण्याचे सर्वसामान्य दंडक, माप. आणि कॅनॉनचा अर्थ होते तोफ. आणि दुसऱ्या याच्यात इथं तोफ पाहिजे, हा CANNON पाहिजे. म्हणून पर्याय क्रमांक 3 जे आहे याचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. वळूया नेक्स्ट प्रश्नावरती. नेक्स्ट प्रश्न आहे याचं हे एक्सप्लेनेशन कॅननचं. कॅनन अ जनरली ॲक्सेप्टेड रूल, स्टँडर्ड ऑर प्रिन्सिपल बाय विच समथिंग इज जज्ड. ठीक आहे. याचं थोडं एखाद्या गोष्टीचा न्याय करण्यासाठी वापरायचा सामान्यतः मान्य असणारा नियम, प्रमाण किंवा तत्व किंवा दंडक. याला आणखी एक शब्द आहे ते म्हणजे धर्मसूत्र. आणि याचा अर्थ दुसरा जो कॅनॉन आहे याचा अर्थ होते तोफ. याचा अर्थ काय होतो? तोफ होतो. हे आपल्याला दिसतंय. याचा अर्थ होतोय तोफ. त्यामुळे पर्याय क्रमांक इथं जो दिलेला आहे आपला 3, तो याचं काय आलेलं आहे? आन्सर आलेला आहे असं आपल्याला दिसतंय. वळूया नेक्स्ट प्रश्नाकडे. आता बघूया नेक्स्ट प्रश्न काय आहे. द नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट इज द ॲडजेक्टिव्ह फॉर्म ऑफ द बाल्कनी. तर त्याचं होते बाल्कनाइड. म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. नेक्स्ट प्रश्न आहे द वर्कर्स डिमांडेड एक्झॉर्बिटंट पे स्केल. आयडेंटिफाय द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन. आता एक्झॉर्बिटंटचा अर्थ होते प्रचंड. मराठीत काय होतो? प्रचंड. आणि इंग्रजीत मी म्हणेल एक्सेसिव्हली हाय.
आता हे ओळखायचं कसं थोडक्यात? आता व्होकॅब्युलरी तर पाहते, परंतु इथं वाक्याला जर आपण नीट वाचलं तर वर्करची डिमांड काहीतरी एक्स्ट्राची असते, कमीची नसते. आणि इथं एक्स्ट्रासाठी कुठला शब्द दिलेला आहे तर एक्सेसिव्ह, म्हणून पर्याय क्रमांक 4 जे आहे ते आपण उत्तर निवडलेलं आहे. डिमांड सॉलिड नसते, इम्प्रेसिव्ह नसते किंवा अट्रॅक्टिव्ह नसते. डिमांड अट्रॅक्टिव्ह नसते, इम्प्रेसिव्ह किंवा सॉलिड नसते, म्हणून पर्याय क्रमांक 4 जे आहे त्या प्रश्नाचं उत्तर होतं. या प्रश्नात काय आहे? या प्रश्नात आहे वी आर प्रोहिबिटेड टू स्मोक हिअर. हा प्रश्न कशावर आधारित आहे? तर हा प्रश्न जो आहे हा आधारित आहे व्हर्बवरती. हा जो प्रोहिबिटेड शब्द आहे, प्रोहिबिटेड हा जो शब्द आहे याच्यासोबत जे फिक्स प्रेपोजिशन असतं ते आहे फ्रॉम. आणि लक्षात घ्या, एक वर्ब इथं ऑलरेडी दिलेला आहे, याच्यानंतर इथं हे प्रेपोजिशन आलेलं आहे, त्याच्यानंतर स्मोक हा परत वर्ब आलेला आहे. असं जर कन्स्ट्रक्शन असेल तर हा 2 नंबरचा जो वर्ब असेल हा आपल्याला चौथ्या फॉर्ममध्ये पाहिजे, एवढं लक्षात घ्यायचं आहे. चौथ्या फॉर्ममध्ये म्हणजे काय, तर याला काय लागलेलं असलं पाहिजे? ING. आणि इथं लागलेलं आहे का? तर नाही. इथं फ्रॉम पाहिजे होते, याच्यानंतर दिलेलं नाही म्हणजे चुकलं. हा स्मोकचं स्मोकिंग पाहिजे, स्मोक केलेला आहे म्हणजे पर्याय 2 जो आहे तो चुकीचा आहे. म्हणून ऑप्शन नंबर 2 जे आहे याचं उत्तर येईल, कारण तिथं टू स्मोकच्या ऐवजी फ्रॉम स्मोकिंग पाहिजे होतं. नेक्स्ट क्वेश्चन इज चूज द करेक्ट क्वेश्चन. 4 options are given. We have to select the correct question. Are you a member in the committee? Wrong. Are you a member of the committee? No. Are you a member on the committee? Yes, absolutely correct. Are you a member at the committee? No, not at all. There is a rule. Whenever we have to denote a membership, any group, we use a preposition on to denote a membership of any. कुठल्याही ग्रुपची, कुठल्याही समितीची सदस्यत्व दाखवायचं असेल तर आपण ऑन हे प्रेपोजिशन वापरतो, म्हणून पर्याय क्रमांक 3 जे आहे इथं उत्तर आहे. Now the next question says choose the correct question. Again, I think this question has been repeated. Let's move to the next question. That is, even the most blank doctors could not cure him. डॉक्टर्स कसे असतात? इमिनंट असतात का किंवा एमिनंट असतात? इथं पहिल्यांदा शब्दाचे अर्थ बघून घ्या. इमिनंटचा अर्थ होतोय एखादी वाईट गोष्टीच्या संदर्भात याचा बहुधा वापर केला जातो. लवकरच जवळजवळ निश्चितपणे घडणारी गोष्ट किंवा जवळ येऊन ठेपलेली, तोंडाशी आलेली अशी गोष्ट. मग आता इथं वाक्यात बघा, हा काही तोंडाशी आलेला डॉक्टर आहे का? काही घटना आहे का डॉक्टर? नाही. त्यामुळे इथं इमिनंट येईल का? नाही. मग दुसरा आहे एमिनंट. याचा अर्थ काय होतो? तर आपल्याला माहीत आहे विख्यात, ख्यातनाम, नामवंत, अशा प्रकारे प्रसिद्ध, अशा प्रकारे त्याचे अर्थ होतात. मग आता डॉक्टर, मी म्हटलं इवन द मोस्ट डॉक्टर्स कुड नॉट क्युअर हिम, म्हणजे कोणते डॉक्टर? ख्यातनाम डॉक्टर, म्हणजे पहिल्याच्यात एमिनंट पाहिजे. कुठं दिलेला आहे? इथं. आणि दुसरा आहे देअर इज अ स्टॉर्म, इमिनंट म्हणजे जवळ येऊन ठेपलेला आहे. मग पर्याय क्रमांक 2 जे आहे हे उत्तर असणार आहे. एवढं आपल्याला लक्षात येत आहे. लेट्स have the next question, and that question is match the following. Match the following. काही नाउन्स दिलेले आहेत. किंग, ॲक्शन, फ्लीट, अशोका. किंग हे कोणतं नाउन आहे? कॉमन आहे. हे कोणतं आहे? कॉमन आहे. कुठं दिलेलं आहे? तर हे दिलेलं आहे 4 नंबरला. 4 नंबरचं ऑप्शन पहिल्याला तिसऱ्याच्यात आहे, म्हणून पहिल्या 69 क्वेश्चनचं जे आन्सर येतं 69 नंबर क्वेश्चनचं, तर ते आहे 3 नंबर. का? कारण किंग कॉमन नाउन आहे, ॲक्शन हे ॲब्स्ट्रॅक्ट आहे, फ्लीट हे कलेक्टिव्ह आहे आणि अशोका हे प्रॉपर नाउन आहे. 3 नंबरच्या ऑप्शनमध्ये दिलेलं आहे, आपण बघू शकतो, म्हणूनच ते आपण आपलं उत्तर म्हणून निवडलेलं आहे. नेक्स्ट प्रश्न काय आहे? तर नेक्स्ट प्रश्न आहे तो म्हणतोय सिलेक्ट द करेक्ट सेंटेन्स. अ कमिटी वॉज सेटअप टू लुक ॲट द प्रॉब्लेम. लुक ॲट नाही, कमिटी लुक इन टू द प्रॉब्लेम. वी लुक इन टू द प्रॉब्लेम्स ऑफ अदर्स, नॉट लुक ॲट. त्यामुळे हे ए जिथं जिथं असेल ते आपलं उत्तराच्या शर्यतीतून गेलं आहे. उरतं काय? पर्याय क्रमांक 2, आणि म्हणून पर्याय क्रमांक 2 जे आहे याचं उत्तर आहे. वळूया नेक्स्ट प्रश्नाकडे. नेक्स्ट प्रश्न आहे सिलेक्ट द करेक्ट ॲडव्हर्बियल क्लॉज. दे स्टार्टेड ॲट हिज डिपार्चर. तो गेल्याच्या नंतर
हे निघाले. ॲडव्हर्बियल क्लॉज मध्ये कुठं रूपांतर झालेलं आहे? पहिल्या याच्यात दिसते दे स्टार्टेड व्हेन ही डिपार्टेड, तो गेल्याच्या नंतर हे निघाले. बरं, दे स्टार्टेड आफ्टर हिज डिपार्चर, ही गोष्ट याच्यात तर ॲडव्हर्बियल क्लॉजच नाही आहे. आता याच्यात आहे दोन याच्यात, पण याच्यात टेन्स बदललेला आहे, इथं अर्थ बदललेला आहे. दोन्ही याच्यात टेन्स आणि अर्थ बदललेले आपल्याला दिसतात. शेवटच्या याच्यात टेन्स बदललेला नाही, अर्थ बदललेला आहे. सी मध्ये टेन्स आणि अर्थ दोन्ही बदललेले आहेत, त्यामुळे ते दोन्हीही उत्तर असणार नाही. उरतं काय? ओनली ए. दिलेलं कुठं आहे? पर्याय क्रमांक 1 मध्ये, म्हणून पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर आहे. व्हॉट इज द नेक्स्ट क्वेश्चन? द नेक्स्ट क्वेश्चन इज आय विल टीच यू लेसन. आय आणि व्ही सोबत जे मॉडल ऑक्झिलरी वर्ब वापरलं जातं जनरली ते असतं शाल. परंतु वाक्यात प्रॉमिस असेल, कमांड असेल, ऑफर असेल, थ्रेट असेल, विलिंगनेस असेल, डेफिनेट गोष्ट असेल, डेफिनेट गोष्ट बोललेली असेल, त्यावेळेला मात्र आय व्ही सोबत विल वापरलं जातं. या वाक्यात काय दिसतं? आय विल टीच यू लेसन, तर थ्रेट दिसतंय, धमकी दिसतंय, म्हणून पर्याय क्रमांक 4 जे आहे त्याचं उत्तर आहे आय विल सी यू. तुम्ही लाडला पिक्चर पाहिला असेल तर अनिल कपूर तिकीट काढायला जातो पिक्चरचं, त्याच्यात ते दिलेलं आहे आय विल सी यू इन द ऑफिस. सो नेक्स्ट क्वेश्चन काय आहे आता? द पॉप्युलिस्ट, द स्नोप, स्पाय, फिलॉन्थ्रोपिस्ट. तर पॉप्युलिस्ट म्हणजे काय? अ पर्सन हू सपोर्ट्स. अगेन हा प्रश्न कशावरती आधारित आहे? तर हा आहे वन वर्ड सबस्टिट्यूशनचा क्वेश्चन. कशाचा आहे? हा आहे वन वर्ड सबस्टिट्यूशनचा क्वेश्चन. मग पॉप्युलिस्ट म्हणजे काय? अ पर्सन हू सपोर्ट्स पॉप्युलर सेंटिमेंट अँड फिअर्स. ठीक आहे. लोकांचा पाठीराखा ज्याला आपण म्हणू, काय म्हणू? लोकांचा पाठीराखा मराठीत. ठीक आहे, इंग्रजीतले देतो. मग त्याच्यानंतर काय? स्नूप म्हणजे काय? पर्सन हू प्राय इन टू अदर पीपल्स अफेअर. दुसऱ्याच्या कामात नाक खुपसणे. दुसऱ्यांच्या कामात किंवा दुसऱ्यांच्या गोष्टीत, कामात म्हटल्यापेक्षा दुसऱ्यांच्या गोष्टीत नाक खुपसणारा, नाक खुपसणारा. हा कशाचा अर्थ होते? नाक खुपसणारा. या स्नूपचा अर्थ होते. स्पायचा अर्थ आपल्याला माहित आहे सर्वांना, अ सिक्रेट एजंट एम्प्लॉयड टू वॉच अदर्स. ठीक आहे, गुप्तहेर ज्याला म्हणू शकतो. आणि उरला फिलॉन्थ्रॉपिस्ट. फिलॉन्थ्रॉपिस्टचा अर्थ दुसऱ्याला मदत करणारा व्यक्ती, अ पर्सन हू हेल्प्स दोज हू आर इन ट्रबल. ठीक आहे, अडचणीत संकटात असलेल्या लोकांना मदत करणारा जो व्यक्ती असतो त्याला फिलॉन्थ्रॉपिस्ट म्हटलं जातं. मग त्याच्यासाठी दिलेलं आहे 1. कुठं दिसतंय आपल्याला हे पॉप्युलिस्टचा मिनिंग? 2 नंबर, तर ते दिसते पर्याय क्रमांक 3 मध्ये, म्हणून पर्याय क्रमांक 3 जे आहे याचं उत्तर आहे. नाउ दिस क्वेश्चन सेज आयडेंटिफाय द एरर इन द फॉलोइंग सेंटेन्स चूजिंग द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह. इथं दिलेलं आहे ही टॉक्स अबाउट नथिंग एल्स दॅन हिज ओन अफेअर्स. इथं एरर जे आहे ते पर्याय 2 मध्ये आहे. काय एरर आहे ते समजून घेऊया. एरर अशी आहे की हा एल्सच्या नंतर जे एक्सप्रेशन येतं ते नेहमी बट येतं. एल्सच्या नंतर, एल्स या एक्सप्रेशन नंतर जर दॅन लिहिलं तर हे एक्सप्रेशन 100% चुकतं. एल्स नंतर दॅन कधी वापरायचा नसतो, हा ग्रामरचा रूल आहे. आणि इथं एल्स नंतर काय वापरलेलं आहे? दॅन. म्हणूनच हा भाग चुकलेला आहे, म्हणून पर्याय 2 याचं उत्तर आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन म्हणतोय विच वन ऑफ द फॉलोइंग एक्सप्लेन्स द फ्रेज वन हू इज ग्रेट लवर ऑफ बुक्स. त्याला बिब्लोफाईल म्हणतात, पुस्तक प्रेमी. याला काय म्हणतात? पुस्तक. बिब्लोफाईल म्हणजे काय? पुस्तक प्रेमी किंवा ग्रंथप्रेमी म्हणतात. मग बुकी म्हणजे काय? तर सट्टेबाज. बुकी म्हणजे काय? तर सट्टेबाज. हे होईल का? नाही, तर होणारच नाही. बिब्लोफाईल येस होतंय. ब्लोंड म्हणजे काय? गोरी त्वचा आणि सोनेरी केस असणारी मुलगी. तुम्ही युरोपातल्या ज्या मुली बघतायत ना जनरली त्या ब्लोंड नसतात, पण काही मुलींचे काळे केस असतात त्या ब्लोंड नसतात. सोनेरी केस असणाऱ्या, पिवळसर केस, असे भुरे केस असणाऱ्या ज्या पोरी असतात त्यांना ब्लोंड म्हणतात. आणि बायगॉड म्हणजे काय? तर याला म्हणू शकतो आपण धर्मांध व्यक्ती जो असतो त्याला आपण म्हणू शकतो बायगॉड. चला वळूया आपल्या नेक्स्ट प्रश्नाकडे. नेक्स्ट प्रश्न आहे चूज द ऑल्टरनेटिव्ह दॅट वुड कम्प्लीट द एक्सप्रेशन इन कॅपिटल लेटर्स इन द फॉलोइंग सेंटेन्स. तर इथं दिलं खूप दी ग्रेस यायला पाहिजे. काय यायला पाहिजे इथं? खूप दी ग्रेस, GRACE, खूप दी ग्रेस हे एक्सप्रेशन इथं येईल, एवढं लक्षात घ्यायचं आहे. आणि या खूप दी ग्रेसचा अर्थ काय होतो? याचा अर्थ होतो शेवटचा झटका, शेवटचा रट्टा, शेवटचा स्ट्रोक, किंवा शेवटचा असा स्ट्रोक
जेणेकरून एखादा जो जखमी प्राणी किंवा मनुष्य असेल तो मरून जाईल, कारण त्या यातनातून त्याची काय होईल, मुक्तता होईल, सुटका होईल, असा त्याचा अर्थ होतो. म्हणून पर्याय क्रमांक 4 जे आहे याचं उत्तर येते. नेक्स्ट प्रश्न, मॅच द फॉलोइंग, लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. बरं, लेट द कॅट आउट ऑफ द बॅगचा अर्थ काय होतो, टू टेल द सिक्रेट, टू ओपन or disclose the secret. गौप्यस्फोट ज्याला आपण म्हणतो गुपित सांगणे, ठीक आहे. लाईक अ कॅट ऑन हॉट टिन रूफ याचा अर्थ होतो व्हेरी नर्वस, व्हेरी डिसअपॉइंटेड, व्हेरी अनहॅपी, व्हेरी नर्वस, अनहॅपी, डिसअपॉइंटेड. लाईक अ कॅट ऑन हॉट टिन रूफ झालेला आहे, त्याला चौथं येतं, पहिल्याला दुसरं येतं, पहिल्याला दुसरं, दुसऱ्याला चौथं, आता तिसरं. शी सेट द कॅट अमंग द पिजन्स याचा अर्थ होते टू कॉज ट्रबल किंवा टू क्रिएट ट्रबल किंवा डिफिकल्टीज किंवा हर्डल्स, हर्डल्स हर्डल नाही, हर्डल्स हा त्याचा अर्थ होतो. मग ते कुठं दिलेलं आहे, पहिल्या याच्यात. मग आपल्याला लागतं पहिलं कुठं आहे, पर्याय क्रमांक 3, प्ले कॅट अँड माऊस विथ, धरसोडीचा खेळ करणे, धरसोड हा त्याचा अर्थ होतो. आणि तो दिलेला कुठं आहे, तर हा दिलेला आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये. म्हणूनच पर्याय 3 जे आहे याचं उत्तर आहे. नेक्स्ट काय आहे, नेक्स्ट, आयडेंटिफाय द इनकरेक्ट पार्ट ऑफ द सेंटेन्स बिलो. ही होप्स दॅट ही हॅजंट मेक्स अ मिस्टेक. इथं लक्षात घ्यायचं आहे, हॅज असेल, हॅव असेल किंवा हॅड असेल, यांच्यानंतर जो व्हर्ब येतो तो असतो V3, व्हर्बचा थर्ड फॉर्म लागतो. परंतु इथं मात्र आपल्याला दिसतंय व्हर्बचा, इथं आपल्याला दिसतंय व्हर्बचा कुठला फॉर्म वापरलेला आहे, 5वा फॉर्म आपल्याला वापरलेला दिसते. हा कितवा फॉर्म आहे, 5th फॉर्म आहे. म्हणून हे ग्रॅमॅटिकली चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये ते दिलेलं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. द नेक्स्ट क्वेश्चन इज, शी डिनाइड दॅट शी हॅड गॉन टू द मूवी लास्ट नाईट. करेक्ट सेंटेन्स ओळखायचं आहे आणि हे करेक्ट आहे. डिनाईचा अर्थ काय होतो, डिनाईचा अर्थ होते एखाद्या गोष्टीची सत्यता नाकारणे, एखाद्या गोष्टीची सत्यता नाकारणे. दुसरं आहे शी रिफ्यूज दॅट शी हॅड गॉन. रिफ्यूज म्हणजे फक्त नाकारणे, सत्यता नाकारणे असा त्याचा अर्थ होत नाही, म्हणून ह्या पर्याय उत्तर नसणार. शी रिफ्यूज टू रिटर्न द मनी आय लेंट हर येस्टरडे. मी काल तिला जे पैसे दिलेत ते तिनं परत करण्यास मनाई केली. सत्यता नाकारत नाही आहे ती, फक्त मनाई करते आहे, म्हणून हे बरोबर आहे. म्हणजे जिथं ए आणि सी असेल ती उत्तर असेल. पर्याय 1 मध्येच दिलेला आहे. शी डिनाइड टू रिटर्न द मनी आय लेंट हर येस्टरडे हे होणार नाही, कारण अगेन इथं सत्यता बोललेली नाही आहे. म्हणूनच पर्याय 1 जे आहे याचं उत्तर आहे. रिफ्यूजचा अर्थ होते फक्त नाकारणे, सत्यता नव्हे. आणि लास्ट क्वेश्चन जो आहे तो आहे, शी वॉज नॉट अ वुमन टू मेक आयडल थ्रेट्स. इथं कंटेक्च्युअल मिनिंग आहे. आयडल म्हणजे वास्तविक लेझी याचा अर्थ होतो, पण लेझी अर्थाने वापरलेलं नाही, तर इथं मिनिंगलेस अर्थाने वापरलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 जे आहे याचं आन्सर आहे. रिडंडंट म्हणजे काय, आउटडेटेड हे आपल्याला माहिती आहे, समजून घ्या. हा जो ॲनालिसिस होता हा काही प्रश्नांचा ॲनालिसिस होता. उरलेल्या प्रश्नांचा ॲनालिसिस मी उद्या घेणार आहे. त्याचबरोबर इफ इट इज पॉसिबल आय विल ट्राय टू अपलोड 1 लेक्चर ऑन vocabulary, बट नाउ दिस लेक्चर वुड बी कंडक्टेड इन लिटल डिफरंट वे. आता तो डिफरंट वे काय त्या लेक्चरमध्येच कळणार आहे. पण तत्पूर्वी हे लेक्चर जर तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज लाईक हे बटन दाबा. त्याचबरोबर तुम्हाला जर वाटत असेल की हे लेक्चर कोणाला तरी हेल्पफुल होऊ शकतं तर प्लीज याला तुमच्या मित्राशी, मैत्रिणींसोबत याला शेअर करा. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू व्हेरी मच.